नमस्कार, मी संजय गुरव. नदी तलाव जिथे कमळबाग तिथे या उपक्रमाअंतर्गत आज आम्ही सावंगी गवडी म्हणून हे एक गाव आहे, चिखली तालुक्यातील गाव आहे. आणि इथं जी माझ्या पाठीमागे जी नदी आहे या नदीचं नाव आहे पेन. आणि या पेन नदीवर पेन टाकडी धरण, खूप सुंदर असा परिसर आहे पेन टाकडी धरणाचा. आणि त्याचंच हे बॅकवॉटर आहे. तर या बॅकवॉटरला आम्ही या सावंगी गवडी गावामध्ये आज भारतीय कमळ बीजांचं रोपण या ठिकाणी केलेलं आहे. भविष्यात या ठिकाणी आपल्याला कमळबाग पाहायला मिळेल असं मला वाटते. आजचा दिनांक आहे 9 जुलै 2026 आणि माझ्यासोबत आहेत हे आमचे मित्र जे नेहमी माझ्यासोबत असतात, गणेश कोकाटे आणि माझा मुलगा संदेश गुरव. आम्ही प्रवासादरम्यान जिथं जिथेही नद्या किंवा तलाव दिसतात त्या ठिकाणी कमळाच्या बीजांचं रोपण करत करत आम्ही चालत असतो. एवढं बोलतो या ठिकाणी तो आपल्याही गावामध्ये जर असे उपक्रम राबवायचे असले तर आम्हाला संपर्क करा. धन्यवाद. भविष्यामध्ये येथील कमळबाग अशी दिसणार आहे. ही बाळापूरची भिकुंड नदीमधली कमळबाग आहे. कठीण वाट या ठिकाणची, काटेरी झुडपं, दगडधोंडे रस्त्यात पडलेले असतात. सांभाळून सांभाळून वाट काढत ज्या ठिकाणी चिखल तयार होतो नदीच्या काठाला, अशा ठिकाणी ह्या कमळाच्या बिया आपल्याला रुजवण्यासाठी टाकाव्या लागतात. ह्या कमळाच्या बिया आहेत, भारतीय कमळ, ज्याला कमलकट्टा म्हणतो. आता हा इलेक्ट्रिक फिटिंगमध्ये वापरला जाणारा टेप आहे, ज्याला आपण वायर जोडण्यासाठी लावतो. तर त्या टेपचा उपयोग या ठिकाणी करण्यात आला. एक लांबुडका दगड घेऊन त्यावर ही बी आडवी ठेवण्यात आली आणि त्याचं जे एक टोक आहे ते घासून घेतलेला आहे. तो पांढुरका भाग आपल्याला दिसतो यामध्ये. आणि दगड याकरता बांधला जातो की ते जे सीड आहे, बी कमलकट्टा, तो नदीत फेकल्यानंतर तो पाण्याच्या प्रवाहात वाहून नाही गेला पाहिजे, म्हणून त्याला दगड तो टेपने चिटकावला जातो. आणि बी रुजल्यानंतर तो जो टेप आहे, रबर टेप, तो निघून जातो आणि त्या ठिकाणी ह्या बिया रुजायला लागतात आणि कमळाची रोपं आपल्याला दिसायला लागतात. ही दुसरी पद्धत. ही कांद्याची गोणी आहेत. ही कापून त्याचा एक तुकडा, त्यामध्ये 3-4 बिया टाकायच्या आणि दगड टाकायचा आणि नंतर ही पुरचुंडी तयार झाली. ही पुतळी म्हणू आपण, पुरचंडी म्हणू किंवा शिदोरी म्हणू. ही अशी बांधून एक दगड, 50 ते 100 ग्रॅमचा दगड घ्यायचा आणि 3 ते 4 बिया त्यामध्ये टाकायच्या. हे बघा, त्यामध्ये बिया टाकलेल्या आहेत आणि सछिद्र ही गोनपाटाची तुम्हाला दिसते जाळीदार. तर यामधून ह्या बिया रुजायला लागतात. त्याच्या मुळा आणि शूट जे आहेत ते त्याला तिथून जागा मिळून जाते आणि यशस्वी व्हायला किमान 21 दिवस लागतात याला. 21 दिवसानंतर आपल्याला याचे रिझल्ट दिसायला लागतात. ही जी पेन नदी आहे, आंबडापूर मेहकर रोडवरती, किंवा आपण याला म्हणू आंबडापूर देऊळगाव साखरशा रोडवरती, मला मोठा पूल आहे आणि हे बॅकवॉटर आहे पेन टाकडी धरणाचं. हे गणेश कोकाटे आणि मी, आणि व्हिडिओ शूटिंग करताना संदेश गुरव. आम्ही नेहमी प्रवासात आमच्यासोबत हे सगळं मटेरियल राहते. जिथे जिथेही प्रवासादरम्यान आम्हाला नदी तलावात, हे बघा, ह्या फक्त बिया फेकून दिल्या. कमलकट्टे हे फक्त फेकून दिले, 10-15 फेकून देतो आणि ते मग नद्याच्या